लातूर जिल्ह्यातील 23 लघु प्रकल्प 100% भरलेत। मांजरा आणि तेरणा धरणं देखील 100% भरले। लातूरमधील मध्यम प्रकल्प 50%वर पोहोचले। अतिवृष्टीचा लातूरमधील 32 गावांना फटका बसलाय, तर जिल्ह्यात 2000 हेक्टर पिकांचं देखील नुकसान झाले। लातूर जिल्ह्यात अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झालाय, त्यामुळे उदगीर तालुक्यातील गावांना याचा फटका बसला। धडकण आणि बोरगावला सर्वात जास्त फटका बसला असून 200 हेक्टरवरील जमीन मातीसह खरडून गेली। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे। मात्र खरं तर शेतकरी वर्गातून पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। पाहूया। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे जर लातूर मधील पाहायला गेलं तर प्रकल्प हे या ठिकाणी तुडुंब या ठिकाणी भरलेले आहेत। आणि आपण सध्या कव्वा येथील या प्रकल्पावरती आहोत। आपण पाहू शकतात की हे प्रकल्प जे आहेत ते या ठिकाणी 100% या ठिकाणी भरलेले आहेत। जर पाहायला गेलं तर एकूणच जिल्ह्यातील 23 प्रकल्प जे आहेत ते या ठिकाणी 100% भरलेले आहेत। आणि त्याचबरोबर लातूरच्या सीमावर्ती भागामध्ये असणारे तेरणा प्रकल्प असेल किंवा मांजरा प्रकल्प असेल, हे सुद्धा या ठिकाणी यावर्षी पावसाळ्यातच 100% भरल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता। त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जर जिल्ह्यात बघायला गेलं तर एकूणच 32 गावं जी आहेत ती या पावसामुळे या ठिकाणी बाधित झालेली आहेत। त्याचबरोबर 245 जनावरे या पावसामुळे या ठिकाणी दगावलेले आहेत। तर 82 घरांची पडझड या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। युद्ध पातळीवर जी आहे ती प्रशासनाकडून या ठिकाणी मदत कार्य या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। मात्र सध्या जी शेतकरी वर्ग आहे त्या वर्गातून मागणी केली जात आहे की पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी। मात्र अनेक गावांमधील शेतकऱ्यांची जी शेती आहे ती मातीसहित या ठिकाणी खरडून गेलेली आहे। त्यामुळे याकडे सरकार काय लक्ष देईल आणि कशा पद्धतीने मदत करेल अशीच अपेक्षा आता शेतकरी वर्गातून या ठिकाणी केली जात आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।